महाराष्ट्र शासन कामगार विभागामार्फत कामगारांना भांडी वाटप योजना सुरू करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने नंदुरबार येथे असंख्य कामगारांना याचा लाभ देण्यात आला आहे, परंतु ठेकेदाराच्या अनागोंदी कारभारामुळे बांधकाम कामगारांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। भांडी वाटप करणाऱ्या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता कामगारांना बोलवून दिवसभर उभा करून ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे संतप्त कामगारांनी काल रस्ता रोको आंदोलन करून भांडे वाटप करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध घोषणा दिल्या। ठेकेदार हा नागरिकांना बोलून घेतो, परंतु भांडे वाटप न करता त्यांना माघारी पाठवतो, असे गेल्या आठवड्यापासून सुरू असल्यामुळे आज संतप्त कामगारांनी रस्ता रोको आंदोलन करत भांडे वाटप करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून भांडे वाटप इतर कोणाला देण्यात यावा अशी मागणी केली। यावेळी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे नागरिकांनी आंदोलन मागे घेतले। यामुळे ठेकेदारांच्या निष्काळजीपणा समोर दिसून आला। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी मिर्झा आफिक, नंदुरबार। मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन, नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन, अन्यथा अपघात होऊ शकतो। त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन, दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात। त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात। हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे। भूस्खलन प्रवण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे। डोंगरावरची झाडे झुकणे, पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात। या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत, जेणेकरून जीवितहानी टळू शकेल। निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।